सावीत होते का कुरतडलेले होते थोडे पोपटानं गोष्टीत येत असते का पुरील काय समजत लहान लेकरू कोण आपण शहाणे आपले चांगले बोरं खायला तयार नाही आपला अंघोळ स्नान करून जर दंब असल वर नाटक असेल तर खायला बोरं रामचंद्र प्रभू ने उष्टे बोरं खाल्ले का प्रेम प्रेम सबसे ऊंची प्रेम सगाई भावाचा भुकेला भक्तीचा गीत भावाचा भुकेला भक्तीचा गीत भावाचा भुकेला भक्तीचा गीत भावाचा भुकेला भक्तीचा गीत माती दही काला गोपाळ शबरीचं काय प्रेम भाव सबसे ऊंची प्रेम सदाई दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर धर खाई सबसे ऊंची दुर्योधनाचे पंचपक्वान्न मला परदोष म्हणे आज काय म्हणे हो तिनच तो खात देव येतो खेळतो येण्याची खेळावं म्हणे कृष्णा तुला का दोन्ही सारखेच म्हणे पण मी न्यायाधीश आहे तुमचं सगळं चुकलेलं आहे पांडवावर तुम्ही अन्याय करायला शिष्टाचार करायला आलो सांगायला आलो दोन शब्द पण ते म्हणे सुईच्या टोकावर भावाला इतकी माती देणार अरे भाऊ आहे म्हणे तुमचे ते चुलत भाऊ काय सख्खे भाऊ काय 5 गावं देऊ शकत नाही तुम्ही एक गाव तर या पोट भरायला नाही जमणार म्हणे कोण म्हणतं गौरवाचं म्हणत असेल गौरव जे येते ऐकायला तयार देव कशाला जेवतील तिथं ऐकलं असतं ते विदुराकडे आले विदुर काकाची इच्छा होती पण आता काही बोलावलेलं नव्हतं तिथं गेले दरवाजा उघडा काका कोण म्हणे मी कृष्ण हा अंदर उडाली काहीच नाही ना आता आणि चप्पतल्या का नाही
वाटी वाटी आपल्या पटल्या सगळ्याच्या वाट्याला यायला पाहिजे ना. पतल्या कण्या दरदरीत पाण्या माझी राणी गेल्या कन्या तिथं जाऊन भिडला कण्या. हो ते म्हणे मला आज खूप उपवास आहे, भूक लागली मला खूप, आता कालचा एकादशी आजची सोडायची भूक लागली. मग इथं काही नाही म्हणे देवा, काही कसं काय नाही, ते काय वगैरे खालीवर व्हायला लागले कोणी. कन्या वर ठेवलेलं झाकं नाही, वाफानं खालीवर व्हायला लागलं. स्वतःच तबकडी बाजूला गेली, मस्त कण्या घेतल्या आणि मिटक्या मारू खाऊ लागली. याला दुष्काळ पडला. काय दुष्काळ काय उपास पडले होते, मोठ्या आवडीनं कण्या खाऊ लागला. त्या कण्याला काय कण्या भेटल्या नसत्या खूप, तिथं का कण्या खाल्ल्या का प्रेम प्रेम प्रेम. तसं भक्ताजवळ काय पाहिजे, तुमजवळ काही असो प्रेम. आज महाराष्ट्रात या धावेडीचं नाव काय झालं, अरे प्रेमानं सप्ताह करू लागले. विसरून गेले पिचकारी मारायचं, विसरून गेले सगळं विसरून गेले बिचारे. अरे आमच्या सारख्याला इथं आनंद वाटायला येत नव्हती, देवा स्वर्गात घंटा वाजला. तुम्हाला कार्य पुढी कन्या पुत्र साधं कार्य नाही, इतकं झोपणे पैसे लावून ठेवतात लोक धोरडा आला म्हणून. ते काय एक ना रे काय कुठं असतो आपण आता, तर त्या संगतीत असतो, तर रांताच्या संगतीत असतो तर आपण इथं असतो का. ते लहान लहान लेकरच होता पा, नाही तर कोणी कोणाला काही शेल लावतं, कोणी काही लावतं, काहीची विद्रू. खरी होळी केली तुम्ही साजरी. अरे अशी होळी करा वगैरे गौऱ्याला सरपण हे जाणणं हे वरच आहे, पण आपले आतले सगळे विकार त्याच्यात जाळून टाकतो. हो सगळं अज्ञान त्याच्यात जाळून, हो याला म्हणायचं होळी. आता का आनंदानं पूर्णाची पोळी. ही होळी साजरी तुम्ही केली, याचा देवाधिकालाही काय झाला, आनंद झालेला आहे. तिथं शबरीचं सांत्वन केलं. शबरीला म्हणतात तुला मी पूर्ववत करू का, आता जग म्हातारी जाईल, तुला नीट व्यवस्थित करू. नाही म्हणे, रामा रामा धन्य मी राहले चरण तुझे लागले. आणि सांगितलं शबरीनं, तर ऋषीमुख पर्वत आहे, तिथं अंजनी पुत्र हनुमान आहे, त्याचं तुला साह्य होईल. तिथं गेले हनुमंतानं साष्टांग नमस्कार घातला. दास्यत्व निकट हनुमंते पै गेले, मनोमी देखील राम शरण. तिथून सुग्रीवाकडे आलेले. सुग्रीव हा वानराचा राजा आहे, वानराचा राजा आहे. आणि हनुमंत म्हणतात त्याच्यावर भावानं त्याच्या अन्याय केलाय. त्याचं धन द्रव्य तर घेतलं, पण त्याच्या पत्नीला हिरावून घेतलेलं इतका अन्याय केला रामा. त्याला त्याच्यातून संकटातून जर सोडवलं, हे सगळं सैन्य आपल्याला कामी येईल आता लंकेवर जाय करता. मग रामराय गेले, त्या वालीला समजून सांगू लागले. सुग्रीवाच्या भावाचं नाव काय, वाली. अरे हे चांगलं नाही केलं तू, जे केलं ते म्हणे देवा आमच्या मनात बोलायचं काही काम, असंच म्हणतात लोक. ते म्हणे कसं बोलायचं काम नाही, माझा अवतारच त्याच्याकरता आहे. भक्ता राखे दुर्जनाचे. हो तुला शोभलं करे म्हणे, त्याची बायको ओढून आणली, त्याचं धनद्रव्य तुला हे शोभत नाही, हे चांगलं केलं नाही. त्याचा छेद केला देवा, त्याला ठार केलं, त्याला अंत्यविधी केला. आणि मग त्याची बायको रडू लागली. आधी शोक झाला, तिथंच पडेल होतं ते प्रेम. ती रडू लागली. कोण, लौकिक दृष्टीनं जसं माया मोहानं लोक रडते, पण ती अधिकारी होती. तिचं नाव तारा. काय नाव, तारा. वालीच्या बायकोचं नाव तारा. अधिकारी होती म्हणून तिला उपदेशच केला सरळ. म्हणे तू रडते कोणाकरता, तुझं कोण गेलं मला सांग ना. म्हणे माझा पती गेला. हे तर पडेल म्हणे इथं शरीर, तो शरीराला पाहून पती गेलं का जीवाला पाहून. काय पाहिलं, 5 फूट 6 इंच, 5 फूट 7 इंच, 6 फूट, हे काय पाहिलं तू. काळा गोरा हे शरीरच पाहिलं. शरीर तर नाथ महाराजांना मोठं वर्णन केलं आहे अध्यात्मात भागवत, नाथ भागवतामध्ये. तारे तू देहासी पतिमानिशी, नाथ रामायणात. तारे तू देहासी पतिमानिशी, तरी तो आहे तुझ पाशी. तू
जर देहा ती अधिकारी होती, ऐकून घेण्याची तिची क्षमता, अरे तू जर देहाला पती म्हणत असेल तर तो पडेल तुझ्याजवळ. तू त्याला मांडीवर घेतलंय, मांडी दिली त्याला, त्याचं डोकं तुझ्या मांडीवर आहे. तारे तू देहासी पती मानिसी तरी तो आहे हृदयवासी. जरी तू जीवासी पती मानिसी तरी तुला देखील नाही त्यासी. तो ज्याला पाहिलं तो पती तर तिथं पडेल ना. जर जीवाला पती म्हणत असेल तर तो पाहिलं नाही. बरं जरी पाहिलं तू म्हणत असेल तर जीवाशी राही जाणे, जीवाशी नाही जन्मने मरणे, मेला म्हणणे अतिमिथ्या. तारा खाडकन झाली. अज्ञानी जर असली एखादी ताराबाई तर तिला सांगणं